यवतमाळमध्ये 10 दिवसांपासून बंद असलेली सीसीआयची खरेदी सुरू होताच सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झालाय। सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यानंच आता कापूस खरेदी खोळंबलेली आहे। अनेक शेतकरी खरेदी केंद्रावर अडकून राहिलेत। लातूरच्या आडत बाजारामध्ये सोयाबीनचे भाव 100 ते 200 रुपयांनी घसरलेत। सोयाबीन हमी भाव केंद्रांना आणखी मुदतवाढ देण्याची मागणी आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरचीचा हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। आतापर्यंत 1,70,000 क्विंटल मिरचीची आवक। यंदा मिरचीच्या उत्पन्नात घट झाली। काजू आंब्यावरील किंवा आता फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावलं उचलावीत, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठाला सूचना आहेत। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवक वाढली आहे। शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड। मिरचीला 2,000 पासून 5,000 रुपयांचा भाव मिळतोय। वाशिममधील बाजारात नवी लसणाची आवक वाढल्यानं दर निम्म्यावर। गावरान लसणाला 200 रुपयांचा दर आहे। सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा। नांदेडच्या तरुणानं स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे। 5 गुंठ्यामध्ये 6 लाख रुपयांचं उत्पन्न। स्ट्रॉबेरीची आधुनिक शेती करत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा दिली। जालन्याच्या शेतकऱ्याला बटाटा शेतीमधून 28 लाखांचं उत्पन्न। सोनवणे कुटुंबानं खडकाळ शेती जमिनीमधून सोनं पिकवलंय। पंढरपूरमध्ये लिंबाचे भाव गगनाला भिडलेले आहेत। आवक कमी झाल्यानंच दरवाढ झाली। एका लिंबाला 7 ते 10 रुपयांचे दर मिळतात। नाशिकच्या सारंगा चौकामध्ये परिसरामधील नागरिक पाण्याच्या समस्यांनी त्रस्त झालेत। पिण्याच्या पाण्यामध्ये अळ्या आढळलेल्या आहेत आणि अळ्या सापडल्यानंच नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। पालिकेचा भोंगळ कारभार समोर आलाय। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। गोसेखुर्द धरणाचं पाणी कालव्यात सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। सांगलीच्या कर्जिगमधील घटनेच्या निषेधार्थ विटा शहर बंदची हाक। शहरात सर्वधर्मीयांचा मोर्चा। अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आहे। मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले। सांगली शहरात काही शाळकरी मुलं नशेच्या आहारी सर्व सार्वजनिक उद्यानामध्ये खुलेआम नशा करत असल्याचा प्रकार काही पालकांकडून उघडकीस आणण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणामध्ये नोंद घेण्याची पालकांची मागणी आहे। बुलढाण्यात घरकुलाचा लाभ मिळत नसल्यानं दिव्यांग दत्तात्रय घुले हतबल झालेत। मागील 4 वर्षांपासून घरकुलासाठी हेळसांड होते। प्रशासनाकडून दखल घेण्याची मागणी आहे। हिंगोलीच्या तामसामधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना। आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या नागेश पाटील आष्टीकर यांच्या पोलिसांना सूचना आहेत। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात भीम ब्रिगेड संघटनेकडून आत्मदहनाचा प्रयत्न। दर्यापूरमधील आता अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याचा रुग्णालयावर आरोप ठेवण्यात आला आहे। नाशिकच्या नांदूर मधमेश्वरमधील होळकर वाड्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे। अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आक्रमक झाली आहे। संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। नाशिकच्या पंचवटीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह। भरवस्तीमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली आहे। दारू पिण्याच्या वादामधून हत्या झाल्याचा संशय। पंचवटी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। हिंगोलीच्या सेनगाव परिसरात चोरीच्या कारणावरून 2 गटामध्ये तुफान हाणामारी। वादात खंजीर खुपसल्यानं एक जण गंभीर जखमी झालाय। तिघांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। तर आता अमरावतीच्या सोनारखेडमधल्या महिला सरपंचाला 36,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या आहे। कंत्राटदाराकडे लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आलाय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली। कोल्हापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्षभरात 294 शस्त्र जप्त झाले। 124 आरोपींना बेड्या। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आहे। पुण्यात सिनेमा स्टाईलनं डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। आळेफाटा पोलिसांकडून 5 आरोपींना अटक। आरोपींकडून 200 लिटर डिझेलच्या साठ्यासह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बुलढाण्यातील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट। दुर्घटनेत 2 जण गंभीर जखमी आहेत। दोघांवर अकोल्यातल्या रुग्णालयात उपचार सुरू झाले। छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव कचरा डेपोला आग। आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य। गोंदियामध्ये खासगी बसमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू। खासगी बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक त्याचा प्रकार समोर आला आणि आरटीओकडून दुर्लक्ष होत आहे। नाशिक मुंबई महामार्गावर ट्रेलरचा भीषण अपघात झाला। अचानक ब्रेक लावल्यानं ट्रेलरवरील अवजड वस्तू सरकल्यानं हा अपघात झाला। चालकाचा ट्रेलरखाली अडकून जागीच मृत्यू झाला। कोल्हापूर पोलिसांना गंडा घालणाऱ्या मनोज सबनीसला 13 फेब्रुवारीपर्यंत कोठडी। आरोपींना 6 पोलिसांना 13,60,000 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे।
साताऱ्यामध्ये आरोग्य विभागात नोकरीचं आमिष दाखवून दोघांची फसवणूक. नोकरीचं आमिष दाखवणारा राजेश नामक आरोपीला अटक झालेली आहे. आणि इथे घेतोय एक छोटासा ब्रेक.